नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या आणखी एका माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहोत. व आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, ही 15 डबा उभी आहे आपल्या पाठीमागे आणि या बाजूला 12 डबा उभी आहे. तर आपण आज 12 डबा आणि 15 डबा याच्यात आपण फरक करणार आहोत. म्हणजे 12 डब्यामध्ये सामान्य प्रवाशांसाठी किती डबे आहेत आणि 15 डबामध्ये सामान्य प्रवाशांसाठी किती डबे आहेत हे आपण चेक करणार आहोत. तर चला पहिला 15 डबापासून सुरुवात करूया. माझ्या पाठीच गाडी आहे, तिथून सुरुवात करूया. हे बघा, आता आपण हे 7 कडे उभे आहोत. क्रमांक 7 आणि हा बफर एंड समजू. आता इथून आपण चेक करायला सुरुवात करूया. हा सर्वप्रथम हा लेडीज डबा आहे. आपण फक्त सामान्य प्रवाशांसाठी किती डबे आहेत 15 डब्यामध्ये आणि 12 डब्यामध्ये ते सर्वसामान्यांसाठी किती डबे आहेत हे फक्त आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आता पहिला लेडीज गेला 15 डबामधला. आता हा दुसरा डबा. हा दुसऱ्या डबामध्ये पहिला आता हा जनरल डबा आलेला आहे सर्वसामान्य प्रवाशांकरता. हा पहिला डबा. आता हा मित्रांनो, हा जो डबा आहे हा अर्धा द्वितीय श्रेणी आहे आणि अर्धा फर्स्ट क्लास आहे. तर त्यामुळे आपण याला अर्धाच पकडू. म्हणजे आता तिथे पाठीमागे आपला एक झाला पहिला डबा, तो आपला पहिला डबा झाला. हा आता आपण अर्धा समजू. 1.5 डबे झाले आत्तापर्यंत सर्वसामान्यांसाठी. 1.5. चला आपण मोजत जाऊया सर्वसामान्य प्रवाशांसाठी किती डबे आहेत ते 15 डबामध्ये. आत्तापर्यंत 1.5 डबे झाले आहेत मित्रांनो. हा आता आला. हा पण अर्धा आहे. हा पण अर्धा आहे. म्हणजे हा अर्धा 2. 1.5 आणि अर्धा 2. हा पूर्ण डबा आहे. हा पूर्ण डबा आहे. म्हणजे 3 डबे झाले. 2 आणि 1 3. 3 डबे. हा महिलांसाठी आहे. 3 डबे आत्तापर्यंत झालेत मित्रांनो. हा परत फर्स्ट क्लास आला. 3 डबे झालेत आत्तापर्यंत. आता हा पण डबा बघा अर्धा आहे द्वितीय श्रेणी. 3 झालेत आत्तापर्यंत. आता हा अर्धा 3.5. 3.5 झाले. हा आता पूर्ण डबा द्वितीय श्रेणी. 3.5 नी 1 4.5. 4.5 डबे आत्तापर्यंत झालेत सर्वसामान्य प्रवाशांकरता 15 डबामध्ये. साडेचार आणि हा पण आपण पूर्ण पकडू मित्रांनो. ह्याच्यात जेव्हा की एका विकलांगाचा पण आहे, परंतु हा आपण पूर्ण पकडू. 4.5 आणि हा 1 5.5. 5.5 झाले डबे. 5.5. 5.5 परत महिलांचा आला आहे. 5.5. 5.5 हा आला द्वितीय श्रेणी. 5.5 हा पूर्ण डबा. 6.5. 6.5 झालेत मित्रांनो डबे. 6.5. ह्याला पण आपण पूर्णच पकड्या. ह्याला पण एक कंपार्टमेंट विकलांगांसाठी आहे आणि एकामध्ये लगेज आहे.
म्हणजे 6.5 एक पकडू आपण, 7.5 झाले, 7.5. आणि हा अर्धा मित्रांनो 7.5 आणि हा अर्धा म्हणजे 8 झाले, 8 झाले. आता ह्याच्या पुढे दोन्ही एक फर्स्ट क्लास महिलांसाठी आणि एक सेकंड क्लास महिलांसाठी सगळ्यात पहिला. म्हणजे 15 डब्यामध्ये टोटल 8 डबे हे सर्वसामान्य प्रवाशांकरता आहेत 15 डब्यामध्ये. आता आपण त्या बाजूला जाऊया आणि त्या बाजूला जाऊन मी तुम्हाला आता जी कुठली 12 डबा जाईल इथून आपल्या समोरून, तर त्या गाडीचे पण आपण डबे चेक करणार आहोत की त्याच्यात सर्वसामान्यांसाठी किती डबे आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही बघा, ही समोर गाडी दिसते ना मित्रांनो, ही निघाली ना की ही तुम्हाला ह्या गाडीचं मी तुम्हाला मोजून दाखवतो. ती 12 डबा गाडी आहे, तर त्या गाडीमध्ये किती डबे आहेत सर्वसामान्य करतात ते पण आपण तुम्हाला चेक करून सांगणार आहोत. निघाली वाटतं गाडी. थांबा, ही आली, ही आली. हिच्यात चेक करूया मित्रांनो. हिच्यात हा पहिला लेडीज झाला, चला सोडा. हा पहिला एक डबा सर्वसामान्य, हा अर्धा डबा 1.5 डबे, हा अर्धा 2 डबे, हा एक 3 डबे, 3 डबे, हा अर्धा 3.5 डबे, हा फुल 4.5 डबे, हा पण फुल 5.5 डबे, हा पण फुल 6.5 डबे आणि हा देखील फुल 7.5 डबे. म्हणजे मित्रांनो 12 डब्यामध्ये 7.5 डबे हे किमान सर्वसामान्यांसाठी आहे. आता त्याच्यात काही विकलांगांसाठी किंवा काही ते लगेज कंपार्टमेंट पण आहेत, परंतु आपण सगळे ते सर्वसामान्यमध्येच आपण धरू. तरी 12 डब्यामध्ये 7.5 डबे हे सर्वसामान्य करतायत आणि 15 डबा गाडीमध्ये हे 8 डबे. म्हणजे फक्त 15 डब्यामध्ये फक्त सर्वसामान्यांकरता अर्धा डबा हा अधिकचा राहतो. म्हणजे आपण म्हणतो ना की 12 डबापेक्षा 15 डबा जर चालवल्या तर जरा लोकांची गर्दी जरा कमी होईल अजून, तर 12च्या ऐवजी 15 डबा गाड्या चालवाव्या. तर ते मित्रांनो एक लक्षात घ्या की फक्त सर्वसामान्यांना फक्त अर्धा डबा वाढतोय, फक्त अर्धा डबा वाढतोय सर्वसामान्यांकरता 15 डब्यामध्ये. म्हणजे 3 डबे वाढल्यानंतर देखील सर्वसामान्यांच्या वाट्याला फक्त अर्धा डबाच मिळतोय 3 डब्यातला. मग आता आपण विचार केला पाहिजे की आपण काय मागणी करतोय ते. हां, आणि खरोखरच म्हणजे 15 डबा मला पण वाटतं की 15 डबा चालाव्यात. आपण देखील आपल्या काही व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे की 12 डबा म्हणजे 12 डब्यांच्या ऐवजी 15 डबा जास्तीत जास्त वाढवाव्यात. परंतु 15 डबा वाढवल्यानंतर फक्त अर्धा डबा हा सर्वसामान्य प्रवाशांना अधिकचा मिळतो आहे. तर तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता बजेट प्रवासी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.